पर्व भाग 56वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात, अरे पंडूच्या मुला, आत्ता मी तुला नळाचं काय झालं ते सांगतो. नळ दमयंतीला सोडून फार आत जंगलात जातो, जिथे एक मोठा वणवा त्या झाडांना लागलेला असतो. त्या वणव्यातून कोणीतरी जोरजोराने हाक मारत असतो, अहो दयाळू नळ राजे, मला वाचवा, मला वाचवा. ते ऐकून पुढचा मागचा कसलाही विचार न करता राजा नळ त्या वणव्यात घुसतो. तिथे पाहतो की एक भला मोठा नाग वेटोळं करून पडलेला आहे. नळाला पाहिल्यावर तो नाग हात जोडून नळाला विनंती करतो, अहो धनी, मी एक साप आहे, माझं नाव आहे करकोटक. मी ऋषी नारदाला फसवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मला एक शाप दिला आहे. तो शाप असा होता की तू करकोटका इथेच असाच वेटोळ्यात अडकून पडून राहशील, जोपर्यंत राजा नळ तुला ह्यातून वाचवत नाही तोपर्यंत. जेव्हा तो राजा नळ तुला इथून उचलून नेईल तेव्हा तू माझ्या शापातून मुक्त होशील. त्या शापामुळे मी अजिबात हालचाल करू शकत नाही आहे. मला जर तो सोडवलंस तर मी तुझ्या भल्याच्या गोष्टी तुला सांगीन. मी तुझा मित्र असीन, माझ्यासारखा नाग दुसरा नाही. माझं तुला वजन जाणवणारही नाही. मला उचलून या वणव्यातून बाहेर काढ, मग आपण वेगाने या आगीपासून दूर जाऊ. एवढं बोलल्यावर करकोटक अंगठ्या एवढा लहान होतो. त्याला उचलून नळ त्या वणव्यापासून दूर जातो. तिथे आग नसल्यामुळे नळ त्या सापाला तिथे जमिनीवर टाकणार. तेवढ्यातच पुन्हा करकोटक नळाला म्हणतो, अरे निषादांच्या राजा, आणखीन काही तुझी पावलं मोजत टाकून चल, म्हणजे त्या वेळात मी तुझं चांगलं करू शकेन. राजा त्याप्रमाणे त्याची पावलं मोजत असतो, तर 10व्या पावलाला करकोटक नळाला चावतो आणि त्यामुळे तो नाग नळाच्या हातून पडतो. खाली पडणाऱ्या त्या सापाचं स्वरूप झपाट्याने बदलायला लागतं. ते पाहून नळ आश्चर्यचकित होतो. करकोटक त्याच्या मूळ आकाराचा होत असतो. राजा भयचकित झालेला पाहून तो नाग नळाला सांगतो, घाबरू नकोस, मी तुला वेगळं रूप दिलेलं आहे, त्यामुळे आता तुला कोणीही ओळखणार नाही. त्याशिवाय मी तुला वचन देतो की ज्याने तुला फसवलेलं आहे त्याला मी चावलेलो आहे, त्यामुळे तो सदैव तडफडतच राहील, कारण तुला बर्बाद करणारा तुझ्यात अडकलेला आहे. त्यापुढे तू सदैव अजिंक्यच राहशील आणि तुझं गेलेलं वैभव तुला पुन्हा प्राप्त होईल. तो कली ज्याने तुम्हा पतीपत्नींना वेगळं केलं तो सतत तडफडतच राहील. त्या कलीने तुला मत्सर भावाने प्रेरित होऊन बर्बाद केलेला आहे. आता तो तुला काहीही करू शकणार नाही. त्याला दमयंती पाहिजे होती, परंतु तू तिला तुझ्या गुणांनी जिंकलं होतंस, ते त्याला पाहवलं नाही, म्हणून तो तुझ्या पाठी लागलेला होता. पण आता तो तुला काहीही इजा करू शकणार नाही. माझं विष तुझ्या नसानसात भिनलेलं आहे, त्यामुळे तुला कोणीही साप नाग त्रास देऊ शकणार नाही. तसंच वेदाचार्य ब्राह्मणसुद्धा तुला शाप देऊ शकणार नाहीत. लक्षात असू दे, तुझ्या पत्नीने सुद्धा तुला बर्बाद करणाऱ्याला म्हणजेच त्या कलीला शाप दिलेला आहे, त्यामुळे माझ्या विषाची ताकद अनेक पट वाढलेली आहे. माझ्या विषाचा तुला आणि तुझ्या पत्नीला काहीही त्रास होणार नाही. त्यानंतर तो साप म्हणतो, आता तू अरे राजा अयोध्येला जा, ऋतुपर्णाला भेट, जो द्यूतात हुशार आहे. त्याला तू तुझी ओळख करून दे की तू एक सारथी आहेस आणि तुझं नाव वाहूक आहे. तो ऋतुपर्ण तुला द्यूत शिकवेल आणि त्याच्या बदल्यात तू त्याला घोडेस्वारी शिकवशील, जे त्याला जमत नाही आहे. ऋतुपर्ण इक्ष्वाकू घराण्याचा वारस आहे. त्याच्याशी दोस्ती करण्याने तुझा फायदा खूप होईल. त्याच्याकडून द्यूत शिकल्यावर तुला तुझी सगळी संपत्ती आणि राज्य परत मिळवता येईल. तू तुझ्या पत्नीला आणि मुलांना भेटशील. त्यानंतर तू सांगशील तू कोण आहेस ते. आता तू होऊन गेलेल्या प्रसंगांना आठवून उगीच चिंता करू नकोस. असं सांगितल्यानंतर करकोटक नळाला काही वस्त्र देतो आणि सांगतो, जेव्हा हे वस्त्र तू नेसशील तेव्हा तू तुझ्या खऱ्या रूपात दिसू लागशील. असं बोलून तो साप त्याला 2 दैवी वस्त्र देतो. एवढं सांगितल्यानंतर तो नागांचा राजा अदृश्य होतो. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 66वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 67वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी म्हणतात की करकोटक नाग अदृश्य झाल्यानंतर नळ राजा अयोध्येकडे प्रवास करू लागला. 10व्या दिवशी तो ऋतुपर्णाच्या नगरीत येतो. तिथे ऋतुपर्णाला भेटतो. स्वतःची ओळख वाहूक सारथी अशी करतो. तो ऋतुपर्णाला सांगतो की मी घोड्यांच्या कलेत सर्वात श्रेष्ठ आहे.
मी तुमचा सारथी होऊ इच्छितो. किंबहुना त्या उद्देशानेच मी आपल्याकडे आलेलो आहे. वाहूक त्याला आणखीन सांगतो, एवढंच नाही तर मी एक उत्तम आचारीसुद्धा आहे. मी विविध प्रश्नांवर योग्य तोडगा सांगू शकतो. तरी आपण मला आपल्यापाशी सेवेसाठी ठेवावं. मला एक संधी द्यावी, म्हणजे मी माझं कसब तुम्हाला सिद्ध करून दाखवीन. ते ऐकल्यावर तो अयोध्येचा राजा ऋतुपर्णा त्याला सांगतो, अरे वाहुका, आजपासून तू माझ्याकडेच राहशील. तुझ्या सगळ्या कला मला पाहिजे आहेत. मला एक चांगला घोडेतज्ञच हवा आहे. जर तू तसं सांगतोयस तर खरोखरच जर असेल तर तुला चांगलं भवितव्य अयोध्येतच आहे. तू जर तुझी कला सिद्ध केलीस तर मी तुला घोडदलाचा मुख्य म्हणून नेमीन. तुला 10,000 सुवर्ण एवढं वेतन मिळेल. तिथे एक घोड्याचा तज्ज्ञ आहे आणि त्याचं नाव आहे वर्षनेय. त्याशिवाय आणखीनही एक आहे, त्याचं नाव आहे जीवल. असे तुम्ही तिघे मिळून काम कराल. त्या दोघांबरोबर तू मजेत राहू शकशील. अशा रीतीने नळ वाहुकाच्या रूपात ऋतुपर्णाकडे चाकरी करण्यासाठी सुरुवात करतो. ऋतुपर्णा त्याला शुभेच्छा देतो आणि म्हणतो की अरे वाहुका, इथे तुझं कल्याण होवो. मला माझे घोडे वेगाने धावावेत असं वाटतं. त्यात जर तू मला मदत केलीस तर ते उत्तमच होईल. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात की नळ राजा वाहुकाच्या रूपात इथे ऋतुपर्णाच्याकडे राहायला लागतो. त्याला दमयंतीची सतत आठवण येत असते, म्हणून तो दररोज एक कवन तिच्या स्मरणार्थ गात असतो. त्याच्या ओळी अशा होत्या, कुठे असेल ती माझी राणी, जी तहान आणि भुकेने व्याकुळ झाली आहे, कष्टाने थकलेली आहे. मी तिचा विचार करत आहे. ती आता कोणाच्या आधाराने राहणार आहे. अरे देवा. त्याचं ते काकुळतीचं गाणं ऐकून एकदा त्याचा सहकारी जीवल नळाला विचारतो, आपण सतत कोणाच्या करता असं गात असाल ते सांगाल का? मला कुतूहल वाटतंय त्याबद्दल, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही तुमच्या पत्नीच्या आठवणीने आर्त होत आहात असं वाटतंय? नळ त्याला उत्तर देतो, त्या नीच माणसाबद्दल मी बोलत असतो, ज्याने त्याच्या पत्नीला एका अशा ठिकाणी एकटीला सोडून स्वतः दूर गेला आहे. तो नीच माणूस रात्री तिच्या आठवणींनी झोपही शकत नाही. सगळा दैवाचा खेळ आहे. नळ रात्री एकटा असताना दुसरं कवच गुणगुणत असायचा. तो नीच जगभर फिरत शेवटी एका ठिकाणी आसरा मिळवतो. विनाकारण आपत्तीत पडलेला तो आपलं दुर्दैवी जीवन जगत आहे. जेव्हा त्याच्यावर आपत्ती कोसळली तेव्हा त्याची पत्नी त्याला साथ देण्यासाठी आली. खरं तर ती तिच्या पित्याकडे जाऊ शकली असती, परंतु तिने तसं केलं नाही. तर तो नीच मात्र संधी मिळताच तिला एकटीला वनात सोडून पळून गेला आणि आता तिच्या आठवणींनी झुरत आहे. काय करावं अशा नराचं? अशा रीतीने सदैव स्वतःला दोष देत देत तो एकेकाळचा निषादांचा राजा नळ आता ऋतुपर्णाच्या आश्रयात राहत होता. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 67वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 68वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगत असतात की नळाच्या आपत्तीची साधारण कल्पना विदर्भात पोचते. म्हणून राजा भीम त्याचे ब्राह्मण निषादांच्या राज्यात पाठवतो. त्याच्याबरोबर अफाट धन दौलत घेऊन तो स्वतः तिथे निघतो. तिथे गेल्यावर त्याला समजतं की ते दोघेही वनात निघून गेलेले आहेत. राजा भीम जाहीर करतो की जो माझ्या जावयाची आणि मुलीची माहिती मला आणून देईल त्याला 1,000 गायी आणि मोठी जमीनदारी मिळेल. ते समजल्यानंतर अनेक ब्राह्मण त्यासाठी मोठ्या आनंदाने फिरायला लागतात, परंतु त्यांना ते दोघे सापडतच नाहीत. बऱ्याच संशोधनानंतर एक ब्राह्मण छेडीच्या राजधानीत असताना त्याला त्या विचित्र बाईची माहिती मिळते. तो ब्राह्मण, ज्याचं नाव होतं सुदेव, छेडीच्या घरी पूजा करण्यासाठी गेलेला असताना त्याला दमयंती राजाच्या मुलीच्या बरोबर बसलेली तो पाहतो. ती त्याला पहिल्यासारखी तेजस्वी दिसत नाही. जणू काही एखाद्या मोठ्या आजारातून उठलेली अशी त्याला ती दिसते. त्या सगळ्या अंदाजाचा अभ्यास करून तो पक्क ठरवतो की ती मुलगी भीमाची कन्याच आहे. तिच्यावर दुर्दैवाचा झालेला घाला तिच्या कोमेजलेल्या मुद्रेवरून स्पष्ट होत होता. तरीही तिचं मूलभूत सौंदर्य त्यातूनही उजळून दिसत होतं. साक्षात कामदेवाची रती, नाहीतर इंद्राची साचिका, साक्षात श्रीदेवी असं तिचं सौंदर्य त्यांनी पाहिलं आणि तो निर्णय घेतो की त्याला भीमाच्या मुलीचा थांगपत्ता लागलेला आहे. दमयंतीच्या चर्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की ती दुःखी आहे. बाईचा श्रेष्ठ दागिना असतो तिचा पती. जर तोच नसेल तर त्या महिलेने कितीही उत्तम जड जवाहर घातले ना
तरीही त्यामुळे त्याला शोभा येत नाही, जी नवऱ्याच्या सान्निध्याने प्राप्त होत असते. पतीच्या नित्य सहवासामुळे ते तेज बाईच्या मुखावर येतं. ते दमयंतीच्या चेहऱ्यावर त्याला कुठेही दिसलं नाही. ते पाहून त्या ब्राह्मणाला तिची आणि नळाची दया येते. त्या वयोवृद्ध ब्राह्मणाला चिंता वाटायला लागते, केव्हा या दोघांचं मिलन होणार. जसं रोहिणी आणि चंद्राचं व्हावं, त्यांचं मिलन झालंच पाहिजे असं त्या ब्राह्मणाला वाटायला लागतं. तो ब्राह्मण मनात ठरवतो की ही वार्ता आपण राजा भीमाला सांगायची, त्यामुळे आपल्याला बक्षीससुद्धा मिळेल. असं ठरल्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण दमयंतीच्या जवळ जातो, तिला लावून वंदन करतो आणि म्हणतो, अहो विदर्भाच्या राजकन्ये दमयंती, मी ब्राह्मण सुदैव तुझ्या भावाचा मित्र आहे. मी इथे तुम्हाला शोधत आलेलो आहे. तुमच्या पित्याने मला आपल्याला भेटण्यासाठी पाठवलेलं आहे. तुझी दोनही मुलं सुखरूप आहेत, पण तुमची आणि नळाची त्यांना फार आठवण येते. प्रसंगी तुमच्या आठवणींनी ती दोघंही कधीकधी रडतात सुद्धा. तुझ्या पित्याने तुम्हा दोघांना शोधण्यासाठी अनेक ब्राह्मण देशोदेशी पाठवलेले आहेत. सगळीच जण तुमच्यासाठी चिंतित आहेत. ते ऐकल्यावर दमयंती रडायला लागते. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात, अहो युधिष्ठिरा, दमयंती सुदैवाला ओळखते. ती तिच्या सगळ्या आप्तांची चौकशी करू लागते. तिचं रडणं आणखीनच वाढत जातं. दमयंतीला त्या ब्राह्मणाबरोबर एकटंच कुजबुजत पाहून सुनंदाला संशय येतो आणि ती तिच्या आईकडे तक्रार करते की दमयंती कोणा परपुरुषाबरोबर गप्पा मारत आहे. ती राजमातेला सांगते की सैरंध्री कोणा वृद्ध ब्राह्मणाबरोबर बोलत असून सारखी रडत आहे. तुझा भारी भरवसा होता ना त्या मुलीवर, तिच्या पातिव्रत्याबद्दल, मग तू स्वतःच येऊन पहा, म्हणजे समजेल काय प्रकार आहे ते. त्यावर तो ब्राह्मण राजमातेच्या आज्ञेने तिथे तिच्यापुढे हजर होतो. आपल्याला दिलेल्या आसनावर बसून तो सगळी कहाणी तिला सांगायला लागतो. तिच्या पतीबद्दल सुद्धा तो सगळं सांगून टाकतो. ती दुर्भाग्यात कशी पडली त्याचा सविस्तर वृत्तांत तो राजमातेला सांगतो. राजमाता चौकशी करत असते आणि तो ब्राह्मण सुदैव तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. दमयंतीची कहाणी तो छेडीच्या राजमातेला सांगू लागतो. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 68वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 69वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. सुदैव राजमातेला सांगायला लागतो, अहो महाराणी, ऐका दमयंतीची कहाणी. तिथे एक गुणवान राजा विदर्भ देशी राज्य करत होता. त्या राजाचं नाव भीमदेव आहे. त्याला एक अतिशय सुंदर कन्यारत्न विधात्याच्या कृपेने प्राप्त होतं. तिचे नाव दमयंती असं ठेवलं जातं. त्याचवेळी दुसरीकडे निषादांच्या राज्यात एक राजा राज्य करत होता. त्या राजाचं नाव वीरसेन. त्याला एक पुत्ररत्न होतं. त्या सत्वशील व्रतस्थ वीरसेनाला तो पुत्र होतो. त्याचं नाव नळ असं ठेवलं गेलं. त्याबरोबरच वीरसेनेला आणखीन एक पुत्र होतो. त्याचं नाव आहे पुष्कर. जो नळासारखा गुणी नसतो. त्याला नको ते नाद होते. त्यातला एक द्यूताचा असतो. नळ कधीही द्यूत खेळत नसे, कारण आपण जाणतातच की द्यूत हा वैश्यांच्या पराक्रमात येतो. त्यामुळे साधारणपणे क्षत्रियांनी जायचंच नसतं तिकडे. कोण्या अनाकलनीय कारणामुळे सत्प्रवृत्त नळाला एकदा त्याच्या भावाबरोबर द्यूत खेळण्याची नको ती इच्छा होते आणि त्यात तो पुष्करकडून हरवत जातो. तो त्याचं राज्य आणि सगळी धनसंपत्ती घालवल्यानंतर कुणालाही न सांगता शर्मेमुळे असेल कदाचित आपलं राज्य सोडून वनात निघून जातो. त्याच्याबरोबर त्याची पतिव्रता पत्नी दमयंतीसुद्धा निघून जाते. त्या काळापासून आम्ही सगळे त्या दोघांच्या शोधात आहोत. आज मी त्यांच्यापैकी दमयंतीला तुमच्या घरात बसलेली पाहिली तेव्हा खरं खोटं करून शहानिशा करण्यासाठी मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली. दमयंतीचं विलक्षण सौंदर्य कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे मी तिला पाहिल्याबरोबर तत्क्षणी तिला ओळखलं आणि तिला विचारण्यासाठी तिच्याशी बोलण्यास गेलो, कारण आता मला विदर्भाच्या भीमदेवांना ही सुवार्ता द्यावी लागेल. आपण आमच्या राजावर मोठे उपकार केलेले आहेत. दमयंतीला सन्मानपूर्वक आश्रय दिल्यामुळे. एवढं बोलून तो ब्राह्मण थांबतो. तिची जन्मखूण कपाळावर 2 भुवयांमध्ये आहे, कमळाच्या आकाराची. तिच्या लहानपणी ती खूण स्पष्ट दिसत असे, परंतु आता ती पुष्कळशी अस्पष्ट झालेली आहे. केवळ राजकन्येच्याच भालप्रदेशात अशा खुणा असतात. अशा खुणा वयोमानाने अस्पष्ट होतात. एवढे हाल अपेष्टा सहन करूनही तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही आहे.
त्या विरहाच्या काळात ती स्वतःबद्दल निष्काळजी असूनही तिचं स्वाभाविक सौंदर्य कमी झालेलं नाही आहे. ती साक्षात एखादी देवता असावी असंच तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. त्यातून तिच्या कपाळावरील कमळाच्या आकाराचा तीळ मी पाहू शकलो. हे ऐकल्यानंतर सुनंदा दमयंतीच्या चेहऱ्यावरील धुळीचा थर पुसून पाहते. तिला एक अस्पष्ट असा तीळ तिच्या कपाळावर दिसायला लागतो. सुनंदा तो राजमातेला सुद्धा दाखवते. ते पाहिल्यावर राजमाता आणि सुनंदा दोघीही रडू आवरू शकत नाहीत. त्या दोघीही दमयंतीला घट्ट मिठी मारतात. निष्पाप दमयंती शांतपणे त्यांच्या मिठ्या स्वीकारते. राजमाता सावकाशपणे शांत आवाजात दमयंतीला म्हणते की त्या एका मशामुळे तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस हे स्पष्ट झालेलं आहे. मुली, तुझी आई आणि मी प्रसिद्ध सम्राट सुदामन जे दसमचे राजे आहेत त्यांच्या कन्या आहोत. माझी बहीण राजा भीमदेवाला दिली होती आणि मला वीरवाहूला दिली होती. मी तुझ्या जन्माच्या वेळी आमच्या बाबांच्या वाड्यात तुला पाहिलेलं आहे. माझं घर तुझंच आहे असं समज. ही संपत्तीसुद्धा तुझी आहे जशी माझी आहे. ते ऐकून दमयंती लवून आपल्या मावशीला प्रणाम करते. दमयंतीच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा मिळावा असे भाव प्रकट झाले होते. दमयंती आता उद्गारते, आपण आता माझी ओळख समजलात म्हणून, नाहीतरी आपल्या प्रेमळपणामुळे मी ती ओळख नसतानासुद्धा आपल्या आश्रमात मला सुरक्षित समजतच होते. आता ओळख पटल्यामुळे सगळेच माझ्याशी चांगले वागणार आणि त्यामुळे मी आणखीनच आनंदात इथे राहू शकेन. आपण माझ्या मावशी म्हणजे आईच आहात, तेव्हा मला माझ्या पित्याकडे जाण्याची कृपया परवानगी द्या. कारण माझी दोन्ही मुलं तिथे आहेत. मला त्यांना भेटावंसं वाटतंय आणि त्या मुलांनासुद्धा मला भेटावंसं वाटतच असणार. ते सुद्धा आमच्यासारखे दुःखी असणार. आपल्याला जर हरकत नसेल तर कृपया एका रथाची व्यवस्था करावी, म्हणजे मी माझ्या मुलांच्याकडे विदर्भात जाऊ शकेन. राजमाता तिच्या मुलाला सांगून एका रथाची आणि इतर व्यवस्थाही करून मोठ्या जामानिम्याने दमयंती तिच्या पित्याच्या घरी निघते. ती विदर्भात तिच्या माहेरी पोचते. तिचे आप्त तिला सुरक्षित आलेले पाहून अत्यानंदीच होतात. ब्राह्मणांच्याकडून सर्व विधीपूर्वक तिचं आगमनविधी केले जातात. सुदैवाच्या प्रयत्नामुळे त्यांची कन्या त्यांना मिळाली म्हणून राजा भीमदेव त्याला ठरलेली बक्षिसाची रक्कम आणि इतरही गोष्टी देतो. त्या दिवशी ती पूर्ण विश्रांती घेते आणि दुसऱ्या दिवशी दमयंती तिच्या आईला सांगते, जर तुला मी जिवंत राहावी असं वाटत असेल तर काय वाटेल ते करा, पण माझा नळ शोधून काढा. त्याच्याशिवाय मी फार काळ आता जगूच शकणार नाही. ते दमयंतीचे उद्गार ऐकल्यावर तिची आई दुःखाने रडायला लागते. कारण नळाला आणायचं कसं ते कोणालाच माहिती नव्हतं. ती आई तिला कसलंही आश्वासन देऊ शकत नव्हती. दमयंतीच्या आईची ती केविलवाणी अवस्था पाहून त्या अंतःपुरातील सगळेच दुःखाने अरे 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 असं म्हणतात. त्यापेक्षा दुसरं काही ते करण्यात असमर्थच होते. त्यानंतर ती राणी भीमदेवाला म्हणजे तिच्या पतीला दमयंतीची मागणी सांगते आणि विनंती करते की राजांनी आपले दूत पाठवून काहीही करून आपल्या जावयाला हुडकून काढलं पाहिजे. त्याप्रमाणे आदेश निघतात. राजाचे ब्राह्मण सर्व दिशांना पाठवले जातात नळाला फक्त हुडकण्यासाठी. कारण नळाची भेट होत नाही तोपर्यंत दमयंती अशा अर्ध्या कपड्यातच राहण्याची प्रतिज्ञा घेते. कारण जेव्हा नळ तिला सोडून गेला तेव्हा ती तशाच पेहरावात होती. अशा प्रतिज्ञेमुळे नळाला शोधून काढणं अधिकच अगत्याचं होतं. दमयंती वडिलांनाही सांगते, प्रत्येक राज्यात जाऊन ओरडून विचारा तो मला अशा अवस्थेत सोडून जाणारा कुठे गडप झालेला आहे. माझं अर्धवस्त्र फाडून तो परागंदा झालेला आहे. मला एकटीला तशा अवस्थेत सोडून तो गेला आहे, त्याला शोधून काढा. त्या माणसाला तुम्ही सांगा पत्नीला असं सोडून जाता येत नाही जेव्हा ती त्याची पतिव्रता आहे. पतीला त्याच्या कर्तव्याची आठवण का करून द्यावी लागते. एवढं मोठं घराणं, ख्याती, गुणांबद्दल असलेली विशेषता काय कामाची आहे. कुठे गेली कर्तव्य तत्परता. असं आहे की माझ्या दुर्भाग्यामुळे हे घडलं असं समजून तू मला सोडलंयस का. तसं असेल तर माझ्यावर दया कर आणि परत ये. तुला कोणीही काहीही दोष देणार नाही. माझा नवरा असा दिसतोय की तो सहसा लपू शकणार नाही, म्हणून त्याला हुडकणं अवघड जाणार नाही. ती ब्राह्मणांना सांगते, तुम्ही त्याची माहिती आणा, कारण तो जसा असेल तसा मला हवा आहे. त्याला शोधताना त्याचा बभरा करू नका, कारण नाही तर तो मला टाळण्यासाठी कुठेतरी पळून जाईल.
मला माहीत आहे की तो माझ्या दैवापासून दूर जातो आहे. म्हणून शोध मोहीम सावधगिरीनेच चालवली पाहिजे. त्याला समजलंच नाही पाहिजे की त्याचा शोध घेतला जात आहे. शोध पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही परतच येऊ नका, असा ती हुकूम त्या ब्राह्मणांना करते. आणि त्या आदेशानुसार ते धूर्त ब्राह्मण चारही दिशांना पसरले. नळाचा चेहरा सगळ्यांना चांगला परिचित असल्यामुळे त्याप्रमाणे ते त्याचा शोध घेण्यास सुरुवात करतात. बाजारपेठा, संन्यासांचे अंडे, गुराख्यांची ठिकाणं असं सगळं ते पाहत असतात. शोधण्यासारखी एकही जागा ते सोडत नाहीत. दमयंतीच्या सांगण्याप्रमाणे शोधकार्य चालूच असतं. अशा रीतीने नलोपाख्यान पर्वाचा 69वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 70वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगत असतात की बऱ्याच वर्षानंतर एक ब्राह्मण परनाद नावाचा विदर्भ राज्यात परत येतो. तिथे आल्यावर तो परमाद दमयंतीला सांगतो की नळ राजाच्या शोधात फिरत असताना तो अयोध्या नगरीला गेला असताना तिथे तो भंगासुराच्या मुलाला म्हणजेच ऋतुपर्णाला भेटलेला होता. तिथे त्यांनी ऋतुपर्णाच्या समोर आपल्या नावाचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला असताना तो आणि त्याचे कारभारी त्याबद्दल काहीही सांगू शकले नाहीत. ती राजाची आणि त्याच्या कारभाऱ्यांची भेट आटोपून बाहेर आलो असताना एक इसम ज्याचं नाव वाहूक आहे असं त्यांनी मला सांगितलं. तो मला म्हणाला, खऱ्या पतिव्रता कितीही आपत्ती आली तरी आपलं तेजस्वी व्रत कदापिही सोडणार नाहीत. असं बोलून तो सावळ्या वर्णाचा कुरूप दिसणारा तोकड्या हाताचा माणूस माझ्यासमोर सतत रडत होता. त्याला कसलं दुःख झालं होतं हे मला काही समजलं नाही. त्याची अधिक माहिती काढली तेव्हा मला समजलं की तो ऋतुपर्णाचा सारथी आहे आणि एक उत्तम स्वयंपाकीसुद्धा आहे. आणखीन एक गोष्ट त्याची सांगतात की जेव्हा काम नसतं तेव्हा तो शून्यात नजर लावून सारखा अश्रू ढाळत असतो. असं समजतात की तो आणि त्याची पत्नी यांच्यात ताटातूट झालेली आहे आणि त्या वेळेपासून त्याची अवस्था अशी झालेली आहे. परंतु तो एक सत्वशील इसम आहे. विशेष म्हणजे तो सारखा पतिव्रता स्त्रियांबद्दल बोलत असतो, कारण असंही सांगतात की त्याची पत्नी पतिव्रता आहे. पतिव्रता त्याच्या तत्वनिष्ठेमुळे कशा स्वर्गात जातात ते तो मला उगीच सांगत होता. त्यांनी आपल्या प्रकृतीची चौकशीसुद्धा केली. जसं काय तो सार्थिक वाहूक आपल्याला फार पूर्वीपासून ओळखत आहे. त्याचं मला नवल वाटलं. त्याची पत्नी त्याची आठवण काढत असेल त्याचं त्याला फार वाटत असावं, कारण तो मला न विचारता सांगत होता की ज्या प्रकारे तो त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला त्यामुळे त्याच्या बायकोच्या मनात वाहूकाबद्दल अनेक गैरसमज उत्पन्न झाले असतील. तो सांगत होता की जेव्हा त्याची बायको त्याच्यापासून विभक्त झाली तेव्हा त्यांचं एकच वस्त्र होतं. अर्धा तुकडा त्याचा त्यांनी अजूनही जपून ठेवलेला आहे, तिची आठवण म्हणून. मी काहीही न विचारता तो सारथी स्वतःहूनच मला सांगत होता तो सुद्धा पत्नीव्रतीच आहे. पुढे तो ब्राह्मण दमयंतीला सांगतो, सध्या तो ऋतुपर्णाला घोड्याचं शास्त्र शिकवित आहे. त्या बदल्यात तो ऋतुपर्णाकडून द्यूतविद्या शिकू इच्छित आहे. परनाद पुढे सांगतो की वाहूकाच्या आणि नळाच्या कथेत असलेलं साम्य लक्षात आल्यावर त्यांनी ठरवलं की ते सगळं दमयंतीला सांगितलंच पाहिजे. म्हणून तो तिला वाहूकाची कथा सांगत आहे. एक रूपरंगाचा भेद सोडला तर वाहूकाचं आणि नळाचं त्याच्या पत्नीपासून विभक्त होण्याचे विवेचन यात कमालीचं साम्य मला आढळलं, म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. अर्थातच त्याचा इतर कोणताही अर्थ काढू नये. परनाद हात जोडून क्षमा याचना करतो. त्याला दमयंती अभय देते. परनादाचं ते कथन ऐकून दमयंतीच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला पुन्हा दुःखाचा उमाळा आला. घाबरलेल्या अवस्थेत ती अभागिनी तिच्या मातोश्रीला म्हणते, आई, बाबांना काही सांगू नकोस, पण मला त्या वाहूकाला जाऊन भेटावं असं वाटतंय. माझ्या अशा रीतीने भेटण्याचा कोणी गैरार्थ काढीलसुद्धा, पण मला त्या सारथ्याला भेटणं जरुरीचं आहे असं माझं मन मला सांगतंय. पुढे दमयंती तिच्या मातेला सांगते की ह्या कामासाठी ब्राह्मण सुदैव चांगले आहेत. त्यांना प्रथम आपण वाहूकाला भेटण्यास पाठवावं, परंतु त्याची साधी चुणूकसुद्धा राजाला लागता कामा नाही आहे, कारण हा फक्त प्रयत्न आहे. त्याचे परिणाम आपल्यापैकी कोणालाही ज्ञात नाही आहेत. अगं आई, मला फक्त खऱ्या खोट्याची शहनिशा करायची आहे. सुदैवांना त्वरितच अयोध्येस पाठवावं.
दमयंती परनादाला बोलवते आणि त्याची चांगली खातर जमा करते. त्याला भरपूर दान देते आणि सांगते, जेव्हा माझा नळ इथे येईल तेव्हा मी तुम्हाला आणखीन दान करीन. ती पुढे त्या ब्राह्मणाला हेही सांगते की त्यांनी फार मोठं काम तिच्यासाठी केलेलं आहे. ते ऐकल्यानंतर संतुष्ट झालेला परनाद तिच्यासाठी शुभेच्छा करणाऱ्या प्रार्थना करतो आणि तिला आशीर्वाद देतो. तो गेल्यानंतर दमयंती सुदेवाला बोलावणं धाडते. त्याला तिच्या आईच्या समक्षच सांगते, अहो सुदेव, आपण त्वरितच अयोध्या नगरीत जाऊन त्याच्या राजाला सांगावं की भीमाची मुलगी पुन्हा एकदा स्वयंवर करण्याचा विचार करत आहे. सगळ्या राजांना आमंत्रणं आधीच गेलेली आहेत, तरी आपण आपल्या रथाने उद्याच निघावं, कारण स्वयंवर त्वरित होणार आहे. हा दुसरा स्वयंवर असल्यामुळे त्याची फार जाहिरात करायची नाही आहे. उद्याच पहाटे करण्याचं योजलेलं आहे, म्हणून आपण कृपया फार वेळ न दवडता विदर्भास यावं. आपल्याकडे एक हुशार सारथी आहे, त्यामुळे तो आपला रथ वाऱ्याच्या वेगाने पळवत आणू शकेल असा विश्वास आहे. दमयंती तिचा दुसरा विवाह आयोजित करत आहे, कारण तिला वाटते तिच्या पहिल्या नवऱ्याला नळाला जंगली प्राण्यांनी भक्ष्य केलेलं असावं. तो निरोप घेऊन ब्राह्मण सुदेव अयोध्येकडे निघतो. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 70वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 71वा. नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्वर ऋषी सांगत असतात नळाची कथा युधिष्ठिराला. सुदैव अयोध्येत पोचतो. तेथील राजा ऋतुपर्णाला भेटून दमयंतीचा निरोप सांगतो. तो ऐकल्यावर राजा आपल्या विश्वासू सारथ्याला वाहुकाला प्रेमाने बोलवतो आणि सांगतो, एक तातडीचं काम आहे. त्यासाठी तू मला घेऊन विदर्भात राजा भीमदेवाकडे जाणार आहेस. त्यासाठी रथ तयार ठेव. सारथी वाहुक कुतूहल जागृत झाल्यामुळे राजाला नम्रतापूर्वक विचारतो त्याचं कारण. तेव्हा ऋतुपर्ण त्याला सुवार्ता देतो की भीमाची कन्या तिचा दुसरा स्वयंवर करण्याचं योजत आहे आणि मला त्यासाठी अगत्याचं आमंत्रण आहे, म्हणून आपल्याला गेलं पाहिजे. पुढे तो राजा निष्पाप बुद्धीने वाहुकाला हेही म्हणतो, अशी पत्नी मिळवायला भाग्य लागतं आणि जर मी भाग्यवान असेल तर ती माझ्या गळ्यात वरमाला नक्कीच घालेल. हे बोलताना राजा ऋतुपर्णा फारच खुश असल्याचं वाहुक पाहतो. आता पुढे त्याला राजा हेही सांगतो की भीमदेवाला असं वाटतंय की त्या आपत्तीच्या प्रसंगी बहुतेक करून वन्य प्राण्यांनी नळाला भक्ष्य केलं असावं, असं त्यांचे ब्राह्मण सांगत होता. म्हणून हा दुसरा स्वयंवर आत्ता होणार आहे. युधिष्ठिरा, ते ऐकून नळाचं हृदय फाटतं की काय अशी त्याची गत झाली. वाहुक विचार करायला लागतो, असं कसं दमयंती करू शकते? कदाचित तिचं माझ्यावरील प्रेम संपुष्टात आलं असावं, कारण ज्या पद्धतीने मी तिचा त्याग केला ते निश्चयपणे अक्षम्यच होतं. त्याचं पुरुषी मन त्याला सांगतं की बायकांच्या मनाचा ठाव घेताच येत नाही. कदाचित तिला तिच्या या निर्णयाचा पश्चात्ताप होईल सुद्धा, पण तेव्हा वेळ गेलेली असेल. कदाचित दमयंतीचा हा मला शोधण्यासाठीचा प्रयत्न असेल. असे विविध विचार आणि प्रश्न त्याच्या मनात येत राहतात आणि अखेरीस नळ ठरवतो की कोणताही अंदाज करत राहण्यापेक्षा नेमकं काय घडतंय ते धैर्याने पाहत राहणं हेच सद्य परिस्थितीत रास्त ठरतंय. जर घाई न करता आपण ह्या परिस्थितीला सामोरं गेलो तर ते दोघांच्या हिताचंच होईल असा विचार मात्र तो निश्चित करतो. वाहुक ऋतुपर्णाला हात जोडून नम्रपणे बोलतो की तो ताबडतोब रथ जोडून तयार करत आहे आणि आपण एका दिवसातच विदर्भाला सहजपणे जाऊ शकतो. वाहुक तबेल्यातच जातो. घोड्यांची पाहणी करायला लागतो. तो चांगले घोडे निवडतो जे लांबच्या प्रवासासाठी योग्य असतात. ऋतुपर्ण तिथे येतो आणि पाहतो की वाहुकाने निवडलेले घोडे जरा जास्त किरकोळ प्रकृतीचे आहेत, म्हणून तो त्याची नाराजी सांगतो. परंतु नंतर तो आपला विचार बदलतो आणि म्हणतो, घोडे निवडण्याची जबाबदारी वाहुकाची आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं अयोग्य होईल, म्हणून नंतर तो वाहुकाला जे घोडे योग्य वाटतात ते घेण्याची परवानगी देतो. दुसरा सारथी वर्षनेय ते पाहत असतो. वाहुक राजाला दाखवतो की चांगले घोडे कसे निवडावे. उत्तम घोड्यांची लक्षणं तो राजाला दाखवतो. त्याची घोड्याबद्दलची कसब खरोखरीच वाखाणण्यासारखीच होती. त्याचं काम पाहून वर्षनेयाला सारखी त्याच्या जुन्या मालकाची म्हणजे नळाची आठवण येत असते. तो वाहुकाचं कसब पाहून कधी विचारही करतो की हा इंद्राचा सारथी मताली तर रूपरंग बदलून आलेला नाही आहे ना.
तो असे घोडे निवडतो जे सिंधू प्रांतातून आलेले आहेत, कारण त्या घोड्याच्या प्रजाती वाऱ्यासारख्या धावतात. शेवटी नळ त्याच्या पसंतीचे घोडे जोडून रथ तयार करतो. ती तयारी पाहून अयोध्येचा राजा समाधान व्यक्त करतो. वर्षनेय रथ चालवण्यासाठी बसतो. रथांच्या चाकांचा कडकडाट ऐकून ऋतुपर्णा खुशच होतो. सलीहोत्र ऋषींनी घोड्यांचं शास्त्र सांगितलेलं आहे. तो स्वतः वाहुकाच्या रूपात आलेला आहे असंच क्षणभर त्याला वाटलं. वर्षनय समजूनच चुकतो की वाहुकाचं घोड्याबद्दलचं ज्ञान त्याच्या जुन्या मालका इतकंच आहे. ते दोघेही एकाच वयाचे आहेत. त्यांच्या इतर गोष्टीत सुद्धा भारी साम्य आहे. वर्षनय विचार करतो की जाणकार लोक सांगतात भाग्य फिरल्यामुळे माणसं वेगळी भासायला लागतात. कदाचित हा वाहूक नळच तर नाही आहे ना. कदाचित दैव फिरल्यामुळे माणसं आपलं रूप बदलून जगात वावरत असतात. असे विलक्षण विचार वर्षनेयाच्या मनात येत राहतात. अशा रीतीने तो नळाचा सारथी आपल्या विचारातच मग्न होतो. ऋतुपर्णसुद्धा तशाच प्रकारच्या विचारात गुंतलेला असतो. आता तो रथ विदर्भाकडे निघतो. ऋतुपर्ण खुशीतच असतो. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 71वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 72वा नलोपाख्यान पर्व पुढे चालू. बृहदस्व ऋषी पुढे सांगतात, जसं एखादा पक्षी आकाशातून लीलया उडतो तसा ऋतुपर्णाचा रथ रस्त्यावरून वेगाने जात होता. वाटेत येणारे पर्वत, नद्या, वन, तलाव, सरोवर अशा सगळ्या गोष्टींना पार करत करत तो रथ झपाट्याने विदर्भाकडे जात होता. त्या वेगामुळे ऋतुपर्णाच्या अंगावरील उपरणं हवेच्या झोक्यामुळे त्याच्या अंगावरून उडलं आणि मागे राहिलं तर रथ वेगाने फार पुढे गेलेला असतो. ऋतुपर्ण वाहुकाला रथ थांबण्यास सांगतो. वाहुक त्याला म्हणतो, रथाच्या वेगामुळे आत्तापर्यंत ते उपरणं 1 योजन लांब मागे राहिलेलं आहे. त्यामुळे ते परत फिरण्याची आवश्यकता दिसत नाही. तरी ऋतुपर्ण वर्षनेयला मागे जाऊन ते उपरणं घेऊन येण्यास सांगतो. वाहुकाला सांगतो, जोवर वर्षनेय परत येत नाही तोवर रथ इथेच थांबून ठेवेल. जिथे रथ थांबला होता तिथे एक विभीतक वृक्ष असतो. वेळ घालवण्यासाठी ऋतुपर्ण आणि वाहुक त्या वृक्षाचं निरीक्षण करतात. राजा वाहुकाला सांगतो, माझं गणिताचं ज्ञान इतकं चांगलं आहे की मी त्या वृक्षाला किती पानं आहेत ते सांगू शकतो. एवढंच नाही तर किती फळं लागलेली आहेत ते सुद्धा तंतोतंत सांगू शकतो. यावरूनच माझी गणितातल्या ज्ञानाची तुला कल्पना येईल. सगळ्या लोकांना असं सांगता येणार नाही. कोणीही सगळ्या शास्त्रज्ञ होत नाही. पुढे राजा वाहुकाला खात्रीने सांगतो, या झाडाची जमिनीवर पडलेली पानं झाडांवर असलेल्या पानापेक्षा 101 संख्येने जास्त आहेत. फक्त 2 फांद्यात 2 लाख पानं आहेत असं तो सांगतो. वाहुक म्हणतो, ते खरं आहे की नाही हे पाहण्यासाठी पानं प्रत्यक्ष मोजावी लागतील, तरच तुमचं खरं आहे की नाही हे सिद्ध होईल. असं बोलल्यानंतर राजा त्याला त्या 2 फांद्या कापायची परवानगी देतो. त्याआधी वाहुकाने आधी जमिनीवर पडलेली ती पानं मोजलेली असतात. जेव्हा खरोखरच ती मोजली जातात तेव्हा राजाचा अंदाज खरा असल्याचं त्याला दिसतं. फळं मोजायची राहिली होती त्यासाठी वाहुक राजाला सांगतो. वर्षनेयाला घोड्याचे लगाम धरायला सांगतो. राजा वाहुकाला म्हणतो, अरे त्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. मला मोजायलाच थोडा वेळ लागेल. पण आपल्याला घाई असेल तर वर्षनेयाला रथ घेऊन जाऊ द्या, मी मोजत बसतो. ते ऐकल्यानंतर ऋतुपर्ण त्याला म्हणतो, अरे तूच तर असा सारथी आहे जो रथ अशा वेगाने घेऊन जाऊ शकतो. तर मी तुझ्या संमतीनेच विदर्भात जाण्याचं ठरवलेलं आहे. आता अडचण करू नकोस. मग ते ऐकल्यावर वाहुक त्या राजाला सांगतो, काळजी नसावी. पानं आणि फळं मोजल्यावर मी रथ योग्य वेळी विदर्भात घेऊन जाण्याचं आश्वासन आपल्याला देतो. ते ऐकल्यावर नाराजीत ऋतुपर्ण त्याला पानं मोजण्याची परवानगी देतो. सगळी पानं मोजल्यावर जर तुझा माझ्या गणिताच्या ज्ञानावर विश्वास बसणार आहे तर मग तसंच होऊ दे ना. ते बोलणं झाल्यावर वाहुक रथातून खाली उतरतो. त्या झाडांच्या 2 फांद्या छाटून त्याची पानं मोजायला लागतो. झपाट्याने तो ती सगळी पानं मोजतो आणि सिद्ध होतं की राजाचं गणित बरोबर आहे. ते समजल्यावर नळ वाहुकाच्या रूपातील ऋतुपर्णाला विनंती करतो, त्याला ते गणित शिकायचं आहे. राजाला त्वरेने विदर्भात जायचं असल्यामुळे तो वाहुकाला आश्वासन देतो की जर तिथे वेळेवर आपण पोचलो तर राजा वाहुकाला ते गणित आणि ती द्यूतविद्या दोन्हीही शिकवेल. तिथे पोचण्याआधीच ऋतुपर्णा वाहुकाला ते गणित आणि द्यूतविद्या शिकवतो.
जसजसा नळ ती विद्या शिकून त्यात तरबेज होत जातो, तसतसं त्याच्या अंगात बसलेला कली वाहुकाच्या म्हणजेच नळाच्या तोंडातून विष बाहेर यावं असा ओकला जायला लागतो, म्हणजे ओकायला लागतो. कर्कोटाने दिलेल्या विषाचा तो परिणाम होता. कली नळाच्या शरीरातून बाहेर आल्यामुळे त्याचा प्रभाव जो नळावर होत होता तो सुद्धा संपला. कलीनी नळाला फार काळ पछाडलेलं होतं, त्यासाठी नळ कलीला शाप देऊ शकत होता. नळ प्रचंड रागावलेला होता आणि त्या भीतीने कली नळाला म्हणतो, माफ कर मला, मी जे केलं ते अक्षम्य होतं, त्या बदल्यात मी तुला तुझे वैभव, तुझं राज्य पुन्हा देऊन टाकीन. कली पुढेही सांगतो, तुझ्या मुलाच्या आईने मला शाप दिलेला आहे, त्यामुळे मी आधीच मोठ्या अडचणीत आहे. आणखीन तुझा शाप मला नको आहे. कर्कोटाच्या विषामुळे मी रात्रंदिवस जळत आहे, मला वाचव. जर तू मला माफ केलंस तर मी जाहीर करतो की जे तुझी ही कथा सांगतील किंवा ऐकतील त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. कलीची वैशिष्ट्य ज्या दोषाने व्यक्त होतात ते असे आहेत: मतभेद, गैरसमज, गर्व, मत्सर, भांडणतंटा, कलागती, विश्वासघात, संशय हे त्या माणसाला बाधणार नाहीत. ते ऐकल्यानंतर नळ त्याचा क्रोध आवरतो. तसं होताच नळाच्या अंगातून बाहेर आलेला कली त्या पाडलेल्या विभीतक झाडात घुसतो. कली नळाशी बोलत असताना इतरांना मात्र तो दिसत नसतो. त्या समयात त्याने सगळी फळं मोजलेली होती. ती ऋतुपर्णाने सांगितलेली तितकीच होती. कली त्याच्या अंगातून निघून गेल्यामुळे मला एक विलक्षण सुख प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर मी रथात चढलो आणि आम्ही पुढे निघालो. कली त्या झाडात शिरल्यामुळे त्या काळापासून ते झाड अशुभ समजलं जायला लागलं. कली नळाच्या अंगातून गेल्यामुळे त्याचा जोर पूर्वीसारखाच होता आणि तो त्या रथाला आकाशात उंच उडवून प्रचंड वेगाने आम्ही विदर्भाकडे जाऊ लागलो. जरी तो कलीच्या जाचातून मुक्त झाला असला तरी त्याचं रूप अजून वाहुकाचंच राहिलेलं असतं. त्यासाठी त्याला ती 2 दैवी वस्त्र नेसावी लागणार असतात. नळ ती न घालताच पुढे जाण्याचं ठरवतो, कारण त्याला तिच्या त्या दुसऱ्या स्वयंवराचं काय प्रकरण आहे ते पाहायचं असतं. अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा 72वा भाग इथे संपलेला आहे.